श्री साई गणेश मंडळ बियाणीनगर यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीच या गणेश मंडळांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते। श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष कैलास काबरा, दीपक अग्रवाल, निशांत पियानी, संदीप लदानिया, आनंद चांडक, पवन पातुरकर, अशोक पाहिती, विवेक लदानिया, मुसळे साहेब व समस्त सदस्य यांच्या वतीने काल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्याची तपासणी, विविध प्रकारच्या आजारांवर रक्त तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने करण्यात आले व पुढील उपचाराकरिता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर विठ्ठल रोडगे, डॉक्टर तापडिया, डॉक्टर मुकलवार, डॉक्टर पठाण, डॉक्टर शुभम रोडगे आदी उपस्थित होते। या आरोग्य शिबिरात सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत जवळपास 150हून अधिक नागरिकांनी आरोग्याची तपासणी केली। आप श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष आहात आणि आपण खूप वर्ष गणेश मंडळाचं काय उपक्रम? साई गणेश मंडळ बियाणी नगर आमचं हे 18वं वर्ष आहे। आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम पार पाडत असतो। इथं यावर्षी आम्ही रुपालीताई परतुरकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलासाठी आनंद नगरी पण आहे आणि आज आरोग्य शिबिर पण घेत आहे चालू आहे आणि दररोज आमचं अन्नदानाचं वाटप राहते आणि काल 5 तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम आहे। भजन मंडळी इथे येणार आहे। सामाजिक उपक्रम आपल्याकडनं होत असतात, काय काय सामाजिक उपक्रम आतापर्यंत? आम्ही वर्ष वाटप करतो, वर्षारोपणाचा कार्यक्रम घेतो आणि कोणाला जर लावायचं असेल तर तेही वाटप करतो वर्षारोपणाचं। असे सामाजिक कार्य पार पाडत असतो। होम मिनिस्टरचं घेतलेलं आहे आणि लहान मुलासाठी स्पर्धा चालूच राहते आमच्या इथं। आपण आतापर्यंत काय काय सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला? बरेचसे सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो। त्याच पद्धतीने आपल्या हिंगोलीला जर तसं पाहायला गेलं तर चिंतामणी गणपती मंदिर आहे। चिंतामणी गणपती मंदिर या ठिकाणी पूर्ण भारतातनं, महाराष्ट्रातनं सगळे लोक आपले दर्शनासाठी येतात, जे की मंदिर एवढं प्रसिद्ध आहे आणि आपण एवढे नशीबवान आहोत की आपण हिंगोलीला राहतो आणि आपल्याला देवांची सेवाही करायला भेटते, प्लस येणाऱ्या भाविकांची पण सेवा करण्याचा आपल्याला एक मौका मिळतो। त्या अंतर्गत आम्ही तीर्थसेवा करतो। सोबत साई गणेश मंडळ जी आमची 18 वर्षापासून जे आमचं मंडळ आहे, या मंडळाच्या अंतर्गत आम्ही बरेचसे उपक्रम राबवतो, ज्यामध्ये आम्ही सोशल वर्क भरपूर प्रमाणात करतो आणि आमचा जो शिवाजीनगर, बियाणीनगर या एरियातील सर्व महिला वर्ग या आणि पुरुष वर्ग या सगळ्या उपक्रमाचा भरपूर फायदा घेतात। बरेचसे स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत 18 वर्षामध्ये। जसं काही वेळेस आम्ही हा एक घेतला होता की लहान मुलांसाठी, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आतापासून बॅड टच काय आहे, गुड टच काय आहे, कशा पद्धतीनं वागायला पाहिजे, समाजामध्ये कसं वावरायला पाहिजे, याबद्दल आम्ही त्या हिशोबानं पण एक कार्यक्रम घेतला होता। मागच्या वर्षी आम्ही होम मिनिस्टर हा पण एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला होता। आज काय विशेष कार्यक्रम ठेवलाय? आज आम्ही या ठिकाणी हेल्थ चेकअपचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, ज्यामध्ये आम्हाला डॉक्टर रोडगे साहेब ऑर्थोपेडिक आणि डॉक्टर तापडिया साहेब डायबिटॉलॉजिस्ट या दोघांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे। या दोघांकडनं आम्ही या ठिकाणी शुगर टेस्टिंग, ऑर्थोचे काही प्रॉब्लेम असतील, मानेचं सर्वायकल म्हणा, स्पॉन्डिलिसिसचा म्हणा किंवा शुगर टेस्टिंग, बीपी टेस्टिंग, ECG या सर्व गोष्टींचा मोफत या ठिकाणी चाचणी होत आहे। साधारण किती रुग्ण आतापर्यंत आपले रुग्ण तपासण्यासाठी? आतापर्यंत कमीत कमी 55 ते 60 रुग्णांची तपासणी झालेली आहे आणि आमचा अपेक्षित आकडा हा कमीत कमी 150च्या जवळपास आहे संध्याकाळपर्यंत। आमच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री कैलासजी काबरा हे दरवर्षी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येक नवीन कार्यक्रम घेतात, त्यांनी त्याची उपक्रमही घेतात आणि नवीन कार्यक्रम सुद्धा घेतात। कालच त्यांनी आपलं रुपालीताई सवनेकर यांचा कार्यक्रम झाला, कीर्तनाचा कार्यक्रम, याच्या आधी नंतर आपलं डोनेशन ग्रुप झाला, ते असे अनेक कार्यक्रम आमच्या इथे दरवर्षी पार पडतात।